होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर अभ्यास केला जातो आणि म्हणूनच होमिओपॅथीची औषध योजना व्यक्तिगणिक बदलत असते. अशाच काही होमिओपॅथिक व्यक्तिरेखांची ओळख होमिओपॅथिक औषधांच्या व्यक्तिरेखा या मालेतून आपण करून घेतो आहोत. लेखक आहेत डॉक्टर प्रदीप सेठिया. श्रोतेहो, आज ब्रायोनिया नव्हे बनिया अर्थात व्यापारी वृत्तीच्या व्यक्तीविषयी माहिती बघू. पैसा हवा, यश हवं, स्थैर्य हवं आणि हे सारं पटापट हवं आणि कायमचं टिकावं ही इच्छा असते ब्रायोनियाची. साधारणपणे ही व्यापारी वर्गातील किंवा व्यापारी वृत्तीची माणसं असतात. अनेकदा त्यांनी आई वडिलांचा किंवा घराण्याचा व्यापार ताब्यात घेतलेला असतो. कधी ते एखादं छोटंसं दुकान असेल किंवा मग भला मोठा कारखाना असेल. हा पर्याय स्वीकारण्यामागे ब्रायोनियाची सुरक्षितता आणि भौतिकता ही कारणं असतात. शिवाय चालू व्यवसायात धोके कमी आणि स्थैर्य जास्त ही देखील त्याची अटकळ असते. पुढे पुढे स्वकष्टानं ही मंडळी व्यवसाय अथवा उद्योगधंदा चांगलाच नावारूपाला आणतात. व्यापारी जगताचं नेतृत्व देखील करतात. जितकी जास्त प्रगती तितकी जास्त सुरक्षितता या तत्वाच्या आधारे ते अथक परिश्रम करतात. व्यवसाय वृद्धी आणि आर्थिक स्थैर्य या त्यांच्या दृष्टीनं एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. यासाठी ते दिवसातील 16-16 तास काम करतात. त्यांच्यासाठी आठवड्याचे सारे दिवसच कामाचे दिवस असतात. रविवार किंवा सुट्टीचा दिवस त्यांना मुळी माहितीच नसतो. परंतु असं करता करता एक दिवस ते अक्षरशः उन्मळून पडतात. हळूहळू वाढत जाणारा ताण आणि सर्वांच्या पुढे जाण्याचा हव्यास रौद्र रूप धारण करतो. शरीर दमतं, शेवटी मेंदू शिणतो, चिडचिड होते, संताप येतो, असुरक्षिततेची भावना निर्माण होते, भविष्याविषयी त्याला काळजी वाटू लागते, दारिद्र्याचीही भीती वाटते. हे खास वैशिष्ट्य आहे ब्रायोनियाचं. साम दाम दंड भेद अशी कशाचीही पर्वा न करता यश मिळवायचं, शिखराकडे जायचं हाच जणू त्यांचा ध्यास असतो. काहीही करून आपली पत राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना एकटेपणा हवा असतो. एकांतात त्यांना बरं वाटत असतं. उजेडही नको असतो. शांत सुरक्षित वातावरणात काम करायला त्यांना खूप आवडतं. कुठल्याही प्रकारचा आवाज, गडबड, गोंधळ, मुलांचं हसणं, रडणं, बोलणं यामुळे त्यांना चिडचिड होते. त्यांच्या कामात दुसऱ्यांची लुडबुड त्यांना खपत नाही. विरोध त्यांना सहन होत नाही. वाद घातलेला आवडत नाही. काळा वर्ण, बारीक अंगकाठी पण काटक अशा प्रकृतीचा ब्रायोनिया स्वभावानं चिडचिडा असतो. क्षुल्लक कारणानं त्याचा तोल जातो. पारा चढतो, डोकं फिरतं, संताप येतो, पटकन चिडतो, लगेचच पित्त खवळतं. या औषधात संधिवातजन्य प्रकृती आणि पित्त प्रकृतीचा प्रभाव आपल्याला आढळतो. रोबस्ट विथ फर्म फायबर, ब्लॅक हेअर अँड डार्क कॉम्प्लेक्शन, ड्राय ब्लॅकिश लिप्स, लिबियस टाइप विथ कोलेरिक टेम्परामेंट इज अन इसेन्स ऑफ ब्रायोनिया पर्सनॅलिटी. सर्दी खोकला, निमोनिया, थंडी, ताप, फ्ल्यू, डोकेदुखी, सांधेदुखी, अतिसार आणि बद्धकोष्ठता तसंच पित्त अपचन, पाळीच्या तक्रारी, मनोभ्रम अशा विविध तक्रारींसाठी हे बहुगुणी औषध उपयोगी पडू शकतं. अनेक प्रकारची डोकेदुखी या औषधाचं एक खास वैशिष्ट्य होय. जसं खोकल्यामुळे, बद्धकोष्ठतेमुळे, उन्हामुळे, पित्तामुळे, अपचनामुळे, झालंच तर मानसिक ताणतणाव अथवा संतापामुळे देखील निर्माण होणारी डोकेदुखी या औषधानं थांबवू शकते. स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या वेळी त्रासदायक ठरणारी डोकेदुखी सुद्धा या औषधाच्या कक्षेत येते. काही खाल्ल्यापिल्ल्यानंतर येणारा कोरडा खोकला ब्रायोनियात आढळतो. उबदार वातावरणात आणि गरम हवेत खोकला उफाळून येतो किंवा चाळवला जातो. हे खास ब्रायोनियाचं लक्षण आहे. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेचा देखील खूप त्रास होतो. अनेकदा शौचालयाला जायची भावनाच नसते. 2-2 दिवस संडासला होत नाही आणि झालीच तर खडा होतो. खूप कुंथावं लागतं. राजस प्रकृतीचा हा ब्रायोनिया चांगलं चुंगलं खाण्याचा शौकीन असतो. कधी कधी या व्यक्ती आधाशीपणे खातात. त्यांच्या खादाडपणामुळे पोटाचे विकार निर्माण होतात. जेवल्यानंतर पोटात काही दगड ठेवला की काय अशी भावना असते. मानेच्या भागात आणि कमरेत आखडल्याची संवेदना असते. गुडघे दुखतात, सुजतात, लाल होतात, हालचाल सहन होत नाही अशी लक्षणं असतात. या औषधातील अनेक तक्रारींचा उगम हा राग, काळजी, भीती, मनस्ताप, दारू आणि अति खाणं यातून होत असतो. अनेकदा आजारी पडण्यापूर्वी खूप दिवस आधीच ब्रायोनियानं आगाऊ तयारी केलेली असते. त्यामुळे अशक्तपणा वाटतो, निरुत्साह वाटतो, विचारशक्ती क्षीण झालेली असते, कुणाशीही काही बोलावंसं वाटत नाही, कुठलीही हालचालच विकेट घेऊन जाते आणि मग आजार अधिकृतरित्या प्रवेशतो. अशावेळी मानसिक आणि शारीरिक विश्रांतीची गरज असते. परंतु हट्टी स्वभाव आणि विनोदबुद्धीचा अभाव यामुळे त्याची स्थिती आणखी दयनीय होते. कधी कधी तो आजारपणाची हाय खातो, मंदपणा येतो,
काहीतरी हवं असतं, पण काय हवं तेच कळत नसतं. अशा वेळी केवळ बिछाण्यात पडून राहावंसं वाटतं. भविष्याची भीती वाटते, बरं होण्याविषयी साशंक असतो, मृत्यूची भीती वाटत असते, जणू मृत्यू जवळ आला आहे असंच त्याला वाटत असतं. कुणाशीही संभाषण करावंसं वाटत नाही. विशेष म्हणजे अगदी तापानं फणफणत असताना देखील असंबंधपणाने स्वतःच्या व्यवसायाविषयीच बरळत असतो किंवा बडबडत असतो. कारण व्यवसाय म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व असतं. जणू त्याचं अस्तित्वच व्यवसायाशी निगडीत असतं. आजारी असताना देखील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो घरी जाण्याविषयी बोलत असतो. अगदी घरी असताना देखील त्याला घरी जावंसं वाटतं. कदाचित आपण घरापासून दूर आहोत असा त्याचा समज असतो. जाता जाता ब्रायोनिया लक्षात राहावा यासाठी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांकडे लक्ष देऊया. मासिक पाळीच्या आसपास नाकातून रक्त येणं किंवा मासिक पाळीऐवजी घोळणा फुटणं, डोक्यावर काळेभोर पण तेलकट चिकट केस, मात्र बाकी त्वचा कोरडी असते. इरिटेबिलिटी ऑफ माइंड अँड टिश्यूज रन्स थ्रू ब्रायोनिया. पाव खाल्ल्यानंतर पोटात दुखणं, उलटी होणं हे या औषधाचं लक्षण आहे. अधूनमधून खोल छाती फुगून असा श्वास घ्यावासा वाटतो. इरिटेबिलिटी whenever needs to do some kind of efforts involving movement. थंडोपचारानं किंवा मोकळ्या गार हवेत एकूणच बरं वाटतं. सांधेदुखीचा अपवाद वगळता. वादविवाद, भांडण, तंटा, बोलाचाली, शाब्दिक चकमक यातून अनेकदा डोकेदुखीची सुरुवात होते. धूम्रपानामुळे निर्माण होणारी दातदुखीही या आजाराचं लक्षण आहे. ब्रायोनिया व्यक्तीने जर चित्रपटांना फायनान्स केलंच तर त्याची नावं असतील सबसे बडा रुपया किंवा दाम करी काम. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे झालं डार्विनच्या मनाप्रमाणे, तर ब्रायोनियाच्या मताप्रमाणे सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट. बाते कम काम जादा असा सल्ला देणारा ब्रायोनियाचा असू शकतो. घाम आल्यानं पुष्कळ बरं वाटतं. स्त्रियांना केस मोकळे सोडल्यावर बरं वाटतं. इंटॉलरन्स ऑफ व्हेजिटेबल फूड हे एक लक्षण आहे. वेदनाग्रस्त बाजूवर झोपून दाब पडल्यामुळे त्यांना बरं वाटतं, तर इस्त्री केल्यावर उष्णतेमुळे तक्रारी वाढतात, विशेषतः डोकेदुखीसारख्या. आराम हराम आहे या विचारानं ब्रायोनियाच्या करिअरची सुरुवात होते आणि शेवटी आराम हाच राम आहे या निष्कर्षापद येऊन तो थांबतो.